गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आहे तुमचा मित्र, सखा, दोस्त अभिजित. चला करूयात दिवसाची सुरुवात. आज आहे शनिवार, तर आज मला योगाला सुट्टी आहे आणि बाहेर वेदर पण एकदम क्लिअर आहे, पाऊस नाही आहे, काही नाही आहे. तर आज माझ्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तळदेला फिरायला जायचं किंवा पर्वतीला. पर्वतीला मी थोडंसं टाळतोय कारण पर्वतीला स्टेप्स आहेत आणि मला डाव्या गुडघ्याला थोडासा प्रॉब्लेम आहे. जिममध्ये थोडासा तो कुरकुर करायला लागलाय. तर पर्वती स्किप करूयात, आपण जाऊयात तळजाईला. तळजाईला पण तळजाईच्या बॅकसाईडला जे उद्यान आहे, तर गेले 2 दिवस पुण्यामध्ये पाऊस पडतोय, तर तिथे चिखल असेल. तर आपण असं करूयात, तळजाईला जाऊयात आणि तळजाईला जो समोरचा रोड आहे त्यावरती आपण वॉक करूयात. माझ्याकडे अजून एक पर्याय होता, मला फार्म हाऊसला जाता आलं असतं, पण नाही, मी आज तळजाईला जातो. तळजाईचा एक मस्त तिथं एक गव्हाचा चीक आणि साजूक तूप ही जी डिश माझी आवडते ती पण मला खाता येईल. चला आज तळजाईला जाऊयात. सकाळ एकदम क्लिअर आहे वातावरण, ना पाऊस आहे, मस्त थंडी आहे हवेमध्ये. चला आपण जाऊयात आता तळजाईला. तळजाईचं मंदिर आहे आणि मस्त सकाळी ऊन पण पडलंय. इथं योगा करतात लोक. दर्शन घेऊयात आणि जाऊयात वॉकला. तळजाईला ह्या 2 बिल्डिंग आहेत. तळजाई टेकडीला मी फिरतोय ना, तिथे तर ह्या लोकांना काय व्ह्यू मिळत असेल यार पुण्याचा. ह्या लोकांना पुण्याचा व्ह्यू जो मिळत असेल ना, कमाल. लकी लोक आहेत ती. आणि आजचं वातावरण बघा, मस्तपैकी पाऊस नाही, काही नाही. लोक जॉगिंग करतायत आणि मी वॉक करतोय. जॉगिंग नाही करत अजून. पुण्यात यार ठिकठिकाणी असे गणपतीचे स्टॉल लागलेत आणि असं मस्त वाटतंय. सगळीकडे गणपतीचे स्टॉल आहेत, आपण फिरतोय, पाऊस नाहीये, मस्त वाटतंय. चला शनी मंदिरला आलो, शनी मंदिरचं दर्शन घेऊया. आज शनिवार आहे, असतो मस्तपैकी. तिथे काय नाव तुझं? दत्ता. दत्ता इथं असतो शनी मंदिरच्या इथे. या साईडला हे शिंदे हायस्कूल आहे. तुम्ही इथं आलात तर हा दत्ता तुम्हाला दर शनिवारी भेटेल. काय रे? हो. चला, हा चौक आहे, खाली जातो आपण सारंगला. अख्ख्या पुण्यामध्ये मला असं वाटतं फक्त तळजाईलाच वनक्षेत्र राहिले, तळजाईला थोडंफार जंगल राहिले. हे बघू शकता ना, नाही तर सगळीकडे जंगल आहे सिमेंटचं. हाय, ही वस्तुस्थिती आहे. असं वाटतंय का की आपण पुण्यामध्ये आहोत? असं वाटतं कुठेतरी नैनिताल, जिम कॉर्बेट जंगलमध्ये फिरतोय. पण मित्रांनो, हे पुणे आहे, पुण्यातलं हे तळजाई टेकडी आहे. ऑलमोस्ट 12:30 वाजलेत आणि हा माझा लंच आहे. त्यामध्ये पनीर आहे, प्रोटीन, फायबर आहे आणि कार्ब्स आहेत. असा एक कॉम्बो लंच आहे माझा. चला लंच करूयात. 12:30 वाजून गेलेत. हा नाही होगा, ठीक आहे, चलेगा. हा, आजचा शेवटचा दिवस आहे क्लिनिंगचा. आज होऊन जाईल पूर्ण क्लिनिंग. किचन झालंय सगळं आपलं, आता क्लिनिंग ऑलमोस्ट फ्लॅट आज होऊन जाईल. आजचं क्लिनिंग झालं की उद्या मग आपण सुरुवात करूयात आपले सजावट करायला. फुलं कुठली आणायची, काय सामान आणायचं, हे सगळं आणलेलं आहे. आता फक्त ते कसं रिअरेंज करायचं ते बघूयात आपण. तर आता आज तर सगळं क्लिनिंग होईल आपलं आणि उद्यापासून आपण डेकोरेशनला सुरुवात करतोय. ऑलमोस्ट आता 6 वाजलेत आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता की भरपूर पसारा पडलाय घरामध्ये. तर मला आजही जिमला जाता येणार नाहीये.
तरी पण मी माझ्या डाएटवरती फार कंट्रोल ठेवलेला आहे. माझं प्रोटीन इंटेक, माझा कॅलरी इंटेक मी ट्रॅक करतोय. तर चला, उद्यापासून मी कंटिन्यू जिम करेल. उद्या संडे जरी असला तरी 2पर्यंत जिम चालू असते. तर मॉर्निंगला मी थोडं फार्म हाऊसला जाईल आणि नंतर मी जिमला जाईल. आज आय थिंक सो क्लिनिंग संपून जाईल आणि उद्यापासून आपण चालू करूया सजावट. काल मी रविवार पेठेत गेलो होतो आणि आज आणि उद्या रविवार पेठेमध्ये जी तुडुंब गर्दी असणार आहे. काल गेलो होतो तर काल एवढी होती, तर आज उद्या तर भयानक असणार गर्दी. तर चला, माझ्याकडे तर भरपूर मी मटेरियल आणलेलं आहे सजावटीचं. मी उद्या किंवा परवापासून मी सजावट चालू करीन. तर चला, आता 6 वाजलेत. 7च्या आत मला खायचंय. 7च्या आत डिनर. तो पिक्चर आला ना 7च्या आत घरात, तर 7च्या आत माझा डिनर असतो आणि त्यानंतर मी काही खात नाहीये. आणखीन एक, तुम्ही जर का रविवार पेठमध्ये जात असाल सजावटीचं सामान घेण्यासाठी, तर पार्किंगचा इश्यू येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला एक बेस्ट पर्याय सांगतो मी. तुम्ही 4 व्हीलर अजिबात घेऊन जाऊ नका. नेली तर 2 व्हीलर न्या. आणि जर का तुम्हाला खरेदी जास्त करायची असेल तर बेस्ट वे तुम्ही रिक्षा करा. रिक्षाने जावा, खरेदी करा आणि रिक्षाने परत या. हा मला सगळ्यात उत्तम पर्याय वाटतो. तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा. घरात सगळीकडे पसारा पडलाय. आणि हा आता मला आवरायचा आहे. तर हा सगळा पसारा आवरता मला वाजणार आहेत कमीत कमी 8. त्यामुळे आत्ता डिनर माझा होईल आजचा 8 वाजता. हा आवरून झालं तर तुम्हाला एकदा मी दाखवतो मी कसं काम करतो ते. आता जस्ट साफसफाई संपलेली आहे. तो मुलगा पण जो होता, जो माझ्या इथे काम करत होता, तो आता गेलेला आहे. आता मला परत ते सामान वगैरे सगळं रिअरेंज करावं लागेल. आणि आता वाजले 8:30. तर आज मला खूप उशीर झाला डिनरला. तर हे सगळं सामान वगैरे लावल्यानंतर मी डिनर करणार आहे. आंघोळ वगैरे करावी लागेल. माझ्या मागं बघू शकता तुम्ही, थोडंफार सामान लावलंय, थोडंफार लावायचंय. उद्यापासून आपण चालू करूयात गणपतीची सजावट. मटेरियल आलेलं आहे माझ्याकडे. त्यामध्ये थोडी फुलं आणली आहेत, हे सनफ्लॉवर वगैरे आणलेत आम्ही. असं काहीतरी वेगळं करायचं यावेळेस. बघूयात आता काय करता येईल ते. तर उद्यापासून आपण करू गणपतीची सजावट. तर आजचा दिवस आपण इथंच थांबूयात. उद्या एक नवीन दिवस, नवीन काहीतरी करूयात. जय महाराष्ट्र.